चला, आज अंबिका मॉम्स किचनमध्ये आपण सगळ्यांचं स्वागत आहे. चला, आज तुम्हाला मी बटाट्याची भाजी आणि पुरी रेसिपी शेअर करणार आहे. ही रेसिपी मुलं देखील खूप आवडीने खाऊ शकतील. हेल्दी पण आहे आणि चविष्ट पण आहे. 5-6 पालकचे पानं स्वच्छ धुवायचे. मग मिक्सरच्या भांड्यात टाकून 2-3 चम्मच मी पाणी वरून टाकून त्याचं पेस्ट बनवून घ्यायचं. इथे एक बीटरूट घ्यायचं, मग त्याचं सालपट काढायचं. मग त्याचं बारीक कट करून मिक्सरच्या भांड्यात टाकून 2-3 चम्मच पाणी टाकून त्याचं पेस्ट बनवून घ्यायचं. मी गव्हाचं पीठ 3 भागात करून घ्यायचं. मग मी बीटरूटचं पेस्ट त्याच्यात टाकून मिक्स छानपैकी मळून ठेवलं. मग आता पालक पेस्ट पण घ्यायचं, दुसऱ्या भागात टाकून ते पण छानपैकी मळून घ्यायचं. दोन्ही पण खूप छान मळून झाले. आता तिसऱ्या भागाकडे जायचं. त्याच्यात थोडीसं हळद टाकायचं. मग थोडं मिक्स करून घ्यायचं. मग थोडं पाणी टाकून त्याला पण खूप छान मळून घ्यायचं. आपण चपातीला गोळा जेवढं घेतो तेवढा गोळा घ्यायचं. मग चपातीच्या भागा एवढंच लाटून काढायचं. दुसरा गोळा पण घ्यायचा, दुसरा गोळा पण त्याच भागात लाटून काढायचा. तिसरा गोळा पण तसंच करायचं, ते पण लाटून काढून त्याच साईजने लाटून फर्स्ट खाली एक चपाती ठेवली, मग दुसरी, मग तिसरी, मग तिन्ही पण व्यवस्थित लावून घ्यायचं. मग त्याला स्लोमध्ये असे रोल करून घ्यायचं. रोल करून झाले की कट करून घ्यायचं. आपल्याला पुरीला छोटे गोल आकाराचे गोळे कट करून घ्यायचे. सगळे कट करून झाले माझे. आता मी एक छोटे गोळे लाटून घेते पुरीच्या आकारात. तुम्ही बी बघू शकता, खूप छान दिसत आहे. मग त्याला स्लो गॅसवरती मग ते पुऱ्या तळून घ्यायच्या. असे करून मी सगळे पुऱ्या लाटून सगळे पुऱ्या तळून चला, आता बटाट्याची भाजीची तयारी करूया. 2 चम्मच धने, 1 चम्मच बडीशेप, 1 चम्मच जिरा, 7-8 काळी मिरी. त्याला मी बारीक खलबत्त्यात वाटून त्याचा मसाला तयार केलं. मग कढईमध्ये 1 चम्मच एवढी तेल, 1 चम्मच जिरा, 2 हिरवी मिरची, 2 लाल तडका मिरची, 1 चम्मच आल्याचं पेस्ट. त्याला मिक्स करायचं. आपण वाटलेला मसाला ते टाकून घ्यायचं. मग 1 चम्मच हळदी पावडर, 2-3 चम्मच लाल मिरची पावडर, गरम मसाला, धनिया पावडर, आमचूर पावडर सगळं मी 1 चम्मच घेतले आहे. कुणाला तिखट जास्त, कुणाला कमी लागतं, तुम्ही त्याप्रमाणे टाकू शकता. मी 3-4 टोमॅटो कट करून टाकून झाल्यानंतर त्याला झाकून ठेवलं होतं 1-5 मिनटं. त्याला मग छानपैकी पाणी सुटलं आणि उकडलेले 2-4 बटाटे चम्मचने हलवून घ्यायचं. चवीनुसार मीठ टाका. मग वरून कोथिंबीर टाकून अर्धा 1 गिलास पाणी टाकून त्याला 5 मिनटं झाकून ठेवा. मी एक साईडला 1 चम्मच तूप, 1 चम्मच लाल मिरची पावडर टाकून तडका घेतले. मग आपली बटाट्याची भाजी आजची पुरी